एक 35 वर्षाची महिला तिच्या स्वतःच्या घरात 2 प्रियंकरासोबत नग्न अवस्थेत कार्यक्रम करत होती. जेव्हा तिच्या नवऱ्याने तिला या अवस्थेत पाहिलं तेव्हा तो भला कसा सहन करू शकला असता. तिचे प्रियकर त्यावेळी तिथून निघून जातात, पण तो आपल्या बायकोला मारतो आणि मग तिला समजावतो देखील. त्याने सांगितले की आपला 12 वर्षाचा मुलगा आहे, 10 वर्षाची मुलगी आहे, तुला लाज वाटत नाही का? अशा प्रकारची घाणेरडी कामे स्वतःच्या घरात लोकांना बोलावून करते. तुझा नवरा तुझ्यासोबत उपस्थित आहे तेव्हा तुला अजून कशाची गरज आहे? पण तो भोळा नवरा कदाचित हे विसरला होता की ज्या गोष्टीची त्याला गरज होती ती गरज ती आपल्या प्रियकरांकडून पूर्ण करत होती. एका प्रियकराचे नाव गौरव आणि एकाचे नाव अभिषेक होते आणि त्या महिलेचे नाव रुबी असे होते. 15 वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते. 2 मुलेही होती जे हळूहळू तरुणाईच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत होती. पण या महिलेच्या इच्छा आणि वासनेच्या आगीत ती इतकी आंधळी झाली होती की सर्व मर्यादा ओलांडून आणि निर्लज्जपणाच्या सगळ्या सीमा पार करून ती आपल्या प्रियकरांना घरात बोलावत होती. तिचे ते प्रियकर जेव्हा घरात येत तेव्हा तिच्या मुलांसाठी काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन यायचे आणि आपापसात बोलायचे की रुबी फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे, तुझ्या नवऱ्याला आम्ही रस्त्यातून हटू आणि मग तू मोकळे मनाने आमच्यासोबत ऐश करील. या गोष्टी ती लहान निरागस 10 वर्षाची मुलगी देखील ऐकत होती, पण बिचारी गप्प होती. शेवटी ती महिला वासनेच्या आगेत इतकी आंधळी नेमकी का झाली होती? आजच्या काळात नवऱ्यावर इतका जुलूम आणि इतका अन्याय होत आहे की जेव्हा बायको पाहते की तिचे रहस्य उघड झाले आहे तेव्हा ती आपल्या नवऱ्याला रस्त्यातून हटवण्याच्या तयारीला लागते. आणि शेवटी जसे मी नेहमी सांगतो, अशा प्रकरणामध्ये जेव्हा गुन्हा जन्माला येतो तेव्हा कधी बायको मारली जाते, कधी नवरा मारला जातो, तर कधी प्रियकर मारला जातो. आजची जी घटना आहे ती फारच धक्कादायक आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या संबल जिल्ह्यातील संदोशी गावामध्ये घडली आहे. बायकोने आपल्या नवऱ्याला इतका वेदनादायक मृत्यू दिला ते ऐकून गावातीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही महिला होती जिचं नाव रुबी आहे आणि जिचे 2 प्रियकर अभिषेक आणि गौरव आहे. तिचा नवरा काही वाईट नव्हता, मेहनती होता, बुटांचा व्यवसाय करत होता. तो व्यापारी होता, चांगले मोठे घर होते, पैशाची कमतरता नव्हती, चांगला व्यवसाय चालत होता, खाण्यापिण्याची कोणती कमतरता नव्हती. पण म्हणतात ना, जेव्हा एखाद्या महिलेमध्ये वासनेची आग पेटते तेव्हा खूप अवघड होऊन जाते. जेव्हा महिलेचे वय 35 वर्षाच्या जवळ येते आणि तिच्या वर जाते, मुलं मोठी होतात, तेव्हा तिला त्यावेळी आपल्या नवऱ्याची सर्वात जास्त गरज असते. आणि त्यावेळी नवरा जो असतो तो घर चालवण्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी, आईवडिलांच्या औषधांसाठी आणि जास्त कमावण्यासाठी धावपळीत असतो. आणि कुठं ना कुठं बायकोकडे लक्ष देणं कमी होतं आणि तिथूनच ती बायको आपली वासना दाबू शकत नाही, नवऱ्याच्या भावना समजू शकत नाही. ती हे समजू शकत नाही की माझा नवरा सगळं काही इतकी धावपळ का करत आहे. पूर्ण दिवस मशीनसारखा काम करतो, संध्याकाळी थकून हारून घरी येतो. हा माणूस आहे का कोणती मशीन आहे? त्याला ही भावना आहे हे त्या बायकोनं समजून घ्यायला हवं. आता हे काय आहे? 2 मुलं आहेत, तीही तरुण झाली आहे, घरात थोडंफार कामधंदा आहे, ते केलं की संपूर्ण दिवस मोकळा. मोबाईलमध्ये आजच्या काळात अशा प्रकारचे मामले चालतात की ज्या मोकळ्या महिला आहे त्या मोबाईल स्क्रोल करतात, एकाहून एक वेबसाईट, त्यावर अशा गोष्टी पाहतात आणि त्यांच्या मनातली वासना भडकते. आपल्या नवऱ्याकडे ती शांत करण्यासाठी मागणी करतात, पण तो अपयशी ठरतो कारण पूर्ण दिवस थकून आलेला असतो आणि लवकर झोपतो. ती महिला करवट बदलते राहते. हे सगळं रुबीसोबतही घडत होतं. रुबी 35 वर्षाची महिला होती. तिचा नवरा राहुल होता, त्याचं वय 40 वर्ष होतं. तो व्यावसायिक होता, चांगला बिझनेसमॅन होता, बुटांचा व्यवसाय करत होता. सगळं काही ठीकठाक चाललं होतं, पण कदाचित कुठे ना कुठे बायकोकडे दुर्लक्ष झालं होतं. कारण तो विचार करत होता की 15 वर्षे लग्नाला झाली आहे, मुलं देखील मोठी होत आहे, पण कुठे ना कुठे त्याला आपल्या बायकोच्या भावना समजल्या नाही. बायको रात्री त्याला झोपलेला पाहायची, शेजारी पडून करवट बदलायची. कधी तिचा जास्त मूड असायचा तेव्हा ती नवऱ्याला हातवारे करायची, पण तो म्हणायचा मी थकलो आहे.
आणि इथूनच तिच्या मनात नवऱ्याविरुद्ध द्वेष निर्माण होतो. असं काय काम जे बायकोकडे लक्ष देत नाही. इथूनच तिची मैत्री गौरवसोबत होती. गौरवसोबत मैत्री झाली. बोलता बोलता ते दोघे एकमेकांच्या जवळ आले हे त्यांना कळलंच नाही. मैत्री वासनेच्या अंधाऱ्या आगेत जळायला लागली. जिथे एखादी महिला स्वतःला सांभाळू शकत नाही, नवऱ्यावर राग भरतो, तेव्हा ती बाहेरचा रस्ता धरते. गौरवचा साथ तिला मिळते आणि त्याचा स्पर्श तिला जाणवतो आणि तिला वाटतं कदाचित तिच्या डगमगणाऱ्या मनाला गौरवच सांभाळू शकतो. हळूहळू आधी बाहेर भेटी, नंतर गौरव घरात देखील येऊ लागला. गौरवचा एक मित्र होता अभिषेक. अभिषेकला गौरव सांगतो, यार रुबीसोबत भेट झाली आणि रुबी या वयात देखील इतकी सुंदर आणि तब्येतीने छान आहे की तिच्यासोबतच थोडा वेळ घालवावा असं वाटतं आणि मजा देखील येते. गौरव अभिषेकला म्हणतो, वाहत्या गंगेत तू हात धुवून घे आणि अभिषेक देखील तयार होतो. एकूणच रुबी, अभिषेक आणि गौरव हे तिघेही मिळून हा घाणेरडा आणि घृणास्पद प्रकार करू लागतात. जेव्हा हा नवरा घराच्या बाहेर असायचा, म्हणजे आपल्या व्यवसायात व्यस्त असायचा, कारोबार पुढे कसा वाढवायचा, जास्त पैसा कसा कमवायचा या विचारात तो संपूर्ण दिवस गुंतलेला असायचा. तो हे विसरून गेला होता की ज्या व्यवसायासाठी तो धावपळ करतोय, ज्या मुलांसाठी, ज्या बायकोसाठी तो एवढा कष्ट करतोय, त्याच बायकोच्या भविष्याचं आता काय होणार. कारण तीच बायको त्याच्याच घरात, त्याच्याच बेडवर अनोळखी माणसांसोबत, ज्यांना तो ओळखतही नाही, त्यांच्यासोबत संपर्कात आली होती आणि त्याच्या पाठीमागे त्याच्यासमोर स्वतःला उपलब्ध करून देत होती आणि त्याच्यासोबत रंगललिया करत होती. हा प्रकार सलग चालू होता आणि हा सिलसिला खूप दिवस सुरू राहिला. पण अशा प्रकरणामध्ये नेहमी एक दिवस हे रहस्य नवऱ्यापर्यंत पोहोचतेच. रुबीच्या नवऱ्यावर, राहुलवर देखील जेव्हा हे रहस्य उघड झालं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला वाटलंही नव्हतं की त्याची बायको तिला तो इतकी साधी, इतकी सरळ घरगुती गृहिणी समजत होता, ती इतकी पुढे निघून जाईल की एक नाही तर दोन दोन लोकांशी तिचे बेकायदेशीर संबंध असतील. बायकोला तो समजावतो, तिला मारतो, पण जेव्हा एक लग्न झालेली महिला दुसऱ्या माणसाशी बेकायदेशीर संबंधात येते, तेव्हा तिला कितीही समजावलं तरी ती ऐकत नाही. ही वासनेची सवय अशीच असते. जशी दारूची सवय, जुगाराची सवय असते, अशा सवय असतात ज्या माणसाला किंवा महिलेला लागल्या की कितीही समजावलं तरी ते त्या गोष्टीपासून दूर राहत नाही. उलट नवे नवे मार्ग शोधतात आणि कोणाचंही ऐकत नाही. अशीच ही महिला होती. जेव्हा तिचे पाय भरकटले आणि जेव्हा तिला बाहेरच्या तरुण मुलांचा साथ मिळाला, तेव्हा तिला तोच आनंद, तोच सुख मिळायला लागलं जो तिला लग्नाच्या सुरुवातीला नवऱ्यासोबत मिळायचं. आणि हळूहळू ती त्या सुखाची सवय लावून बसली आणि ती इतक्या सहजतेने ते सोडू शकत नव्हती. हजारो अशा घटना आहे, हजारो अशी कारणं आहे जी मी तुम्हाला सांगितली आहे, ज्यात लग्न झालेल्या महिला, मुलं झाल्यानंतर, मुलं मोठी झाल्यावर 35 ते 40 वर्षाच्या वयाच्या घराच्या बाहेर पाऊल टाकतात आणि दुसऱ्यांसोबत संबंध ठेवतात आणि त्यांना कितीही समजावलं तरी ते थांबत नाही. राहुल आपल्या बायकोच्या या सगळ्या हरकती पाहतो, लोकांकडून ऐकतो, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो विचार करू लागतो, काय करू आणि काय काय नको. या बायकोला सरळ मार्गावर कसं आणावं. जर रोज मारहाण, रोज भांडण, घरात मुलेही मोठी झाली होती, ती सुद्धा त्रस्त होती. एकंदरीत घराचं वातावरण पूर्णपणे बिघडून गेलं होतं. इकडे रुबी आपल्या प्रियकरावर इतकी वेडी झाली होती की तिला हेच कळत नव्हतं की ती ज्या मार्गावर चालत आहे तो मार्ग फक्त आणि फक्त विनाशाकडेच जातोय. या प्रेमात आंधळी झालेल्या महिलेच्या वासनेच्या आगीत जळत असलेल्या आपल्या प्रियकरांना बोलवते आणि त्यांच्यासोबत बोलून ती म्हणते की माझा नवरा राहुल नावाच्या काट्याला आपल्या आयुष्यातून कसं काढायचं. दोघांनी सल्ला दिला की याला संपून टाकूया, याशिवाय दुसरा पर्याय नाही. तो संपला की आपोआप रस्त्यातून हटेल आणि अशा पद्धतीने त्याला मारू की कोणालाही कानोकान खबर लागणार नाही. प्रत्येक गुन्हेगार असाच विचार करतो की आपण पकडले जाणार नाही, पण कायद्याचे हात खूप लांब आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आता प्लॅन तयार झाला होता की 18 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. 18 नोव्हेंबरच्या रात्री रुबीने आपल्या दोन्ही प्रियकरांना घरी बोलावलं आणि झोपलेल्या नवऱ्यावर, राहुलवर हातोड्याने आणि लोखंडी सळीने वार केले. राहुल झोपेच्या कुशीत होता. त्याला माहीत नव्हतं की त्याच्याविरुद्ध प्लॅनिंग झाली आहे आणि त्याला मारलं जाणार आहे. लोखंडी रॉड आणि हातोड्याने डोक्यावर वार होताच त्याची किंकाळी निघाली नाही आणि तो तिथेच मरण पावला. पण ही तेच घटना संपली नाही. आता एका महिलेची क्रूरता पहा.
ती आपल्या प्रियकरांना म्हणाली, तुम्ही याला मारलं आहे, पण आता या बॉडीचं काहीतरी करावं लागेल, कारण जर बॉडी इथेच राहिली आपलं रहस्य उघड होईल. आता तिघांनी आधीच ठेवलेला हँड ग्राइंडर म्हणजे लोखंड आणि लाकूड कापणारा ग्राइंडर बाहेर काढला. त्या हँड ग्राइंडरने राहुलचे अनेक तुकडे केले, हात वेगळे केले, पाय वेगळे केले, शरीर वेगळे केलं. असे अनेक तुकडे केल्यानंतर काही तुकडे नाल्यात फेकले, काही गंगेत फेकले आणि काही इकडे तिकडे फेकून दिले. त्यानंतर सगळे पुरावे मिटवले. जिथे जिथे रक्ताचे डाग पडले होते ते सगळे स्वच्छ केले. दोन्ही मुले घरी शांतपणे झोपलेली होती, त्यांना काहीच कळलं नाही. हे सगळं प्रकार रात्री चालू होता. सगळं काम पूर्ण करून दोन्ही प्रियकर आपापल्या घरी निघून गेले, आपल्या प्रेयसीची इच्छा पूर्ण करून. आणि त्यानंतर ही प्रेयसी घरी शांत बसली. राहुलचा कुठेच पत्ता लागत नव्हता. लोकांना वाटत होतं तो कुठेतरी कामानिमित्त गेला आहे, पण रुबीला सगळं माहीत होतं. तिने आपल्या नवऱ्यासोबत काय केलं आहे. आता स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी की नवरा बेपत्ता झाला आहे, घरी परत आला नाही, तो कुठे गेला मला माहीत नाही, असं दाखवण्यासाठी ती 25 नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात जाते आणि तिथे नवऱ्याचा बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवते. ही तिची मोठी चूक होती. पुढे काय होते म्हणजे डिसेंबरमध्ये 4-5 दिवसापूर्वी एका नाल्यामधून एका माणसाचे तुकडे सापडतात. ते तुकडे पाहून फॉरेन्सिक टीम बोलवली जाते, पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात. तेव्हा राहुलच्या हातावर एक टॅटू आढळतो. त्या टॅटूवर राहुलचे नाव लिहिलं होतं. त्यावरून त्याची ओळख पटते आणि कारण राहुल बेपत्ता होण्याची तक्रार आधीच नोंदवली होती, म्हणून पोलीस ताबडतोब समजून जातात की हे तुकडे राहुलचेच आहे. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली जाते. ते सांगतात की राहुल आणि त्याची बायको यांच्यामध्ये दररोज भांडण होत होते. कशावरून भांडण होत होतं हे स्पष्ट नव्हतं. तेव्हा मुलांना विचारून तेव्हा रुबीची 10 वर्षाची मुलगी सांगते, मम्मी आणि पप्पा यांच्यामध्ये दररोज भांडण होत असायचं. 2 अंकल आमच्या घरी नेहमी येत असायचे, त्यांच्यावरूनच हे भांडण व्हायचं. पप्पा त्यांना घरी यायला मनाई करत होते, पण मम्मी त्यांना घरी बोलावत होती. ते आमच्यासाठी चॉकलेट आणि खाण्याच्या गोष्टी आणायचे आणि आपापसात असंही बोलायचे की तुझ्या नवऱ्याला लवकरच रस्त्यातून हटू, फक्त काही दिवस थांब, मग आपल्याला कुणी अडवणार नाही. अशा गोष्टी ती ऐकायची. हे सगळे पुरावे आता पोलिसांच्या हातात येतात. आता रुबीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं जातं. कडक चौकशी केली जाते. तेव्हा ती सगळं कबूल करते की हो, मी माझ्या 2 प्रियकरांसोबत मिळून 18 नोव्हेंबरच्या रात्री माझ्या नवऱ्याची हत्या केली. तिने प्रियकरांची नावे सांगितली, गौरव आणि अभिषेक. त्या दोघांनाही अटक केली जाते. तिघांना समोरासमोर बसवले जाते आणि तिघेही आपला गुन्हा कबूल करतात. ही घटना समोर येताच सगळे लोक अचंबित होतात. एक बायको इतकी क्रूर कशी होऊ शकते हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो आणि लोक विचार करायला लागतात की नवऱ्यावर बायकोकडून होणारे हे जुलूम, हे अत्याचार नेमके कुठे जाऊन थांबणार आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.